मित्रांनो तुम्ही बघा, ज्या वेळेस आपल्याकडे महापूर आलता सीना नदीला, मेन हे नदीचं पात्र आणि तुम्ही बघताय पाठीमागे बघा इकडं, या इकडं जवळजवळ 1.5 किलोमीटर आणि इकडं पाठीकडे 1.5-1.25 किलोमीटर नदीचं पात्र पसरलं गेलं होतं पाण्यानं. मला सांगा काय अवस्था झाली असेल ह्या आजूबाजूच्या शेतकऱ्याची आणि शेतीची. नदीनं कुठपर्यंत जागा धरली होती बघा तुम्ही. ह्याचं कारण काय तुम्हाला सांगू का? आता हे माझ्या संग 2 चिमुकले गाडीवर आलते, त्याने हात केला, त्यांना बसवलंय मी, त्यांना पुढं सोडायचं आहे. शेवटी आपण रिकामं तर चाललो एकटंच, मला जात जात तेवढी मदत. मित्रांनो खरं सांगायचं तर विषय म्हणजे हा प्रकार तुमच्या आमच्यामुळे घडतोय का? तर आम्ही काय करताय, झाडं तोडताय, निसर्गाची हानी करताय, मोठमोठ्या शहरांनी, उद्योग समूहाने आणि बिल्डिंग आणि इमारतींनी मोठमोठे डोंगर तोडून, जमिनी फोडून निसर्गाला धोका पोचवला. म्हणून निसर्गाने कदाचित आपल्याला हा मार्ग दाखवला. मित्रांनो म्हणजे खूप बेकार परिस्थिती घडली आणि त्याचा परिणाम शेतकरी लोकाला आम्हाला भोगावं लागतं. म्हणजे का? सामान्य कुटुंब वर्गातल्याला. तिकडं मोठमोठ्या सोसायट्या, इमारती तयार करण्यासाठी कारखानदारी, तुम्हाला सांगतो मोठमोठ्या केमिकल कंपन्या, उद्योग समूह निर्माण करण्याच्या नादात मोठमोठे डोंगर फोडले जातात आहे आणि निसर्गाचं वाटोळं केलं जाते. मग निसर्गाला नो चॅलेंज, तो पण आपलं वाटोळं करणारच. बघा कसं दिसतंय व्हिडिओमध्ये. आता हे जवळपास नदीपात्रापासून जवळजवळ 80 फूट उंची ह्या पुलाची, तरी ह्याच्या पुलाच्या वरनं 10 फूट पाणी वाहिलंय. ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला जास्त मी काय सांगू शकत नाही. मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आजूबाजूनी नदीपात्राच्या लांब कितीपर्यंत, जवळजवळ 1 किलोमीटरपर्यंत सगळे पाणी आणि रस्ता आणि जमीन खरडून गेलेली आहे. बाळांनो तुम्हाला कुठं सोडायचं मला सांगा बरं का. हां तर मित्रांनो चला, टाईम भरपूर झालेला आहे, आपल्याला अजून लांब जायचं आहे.